दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला सडेतोड उत्तर भारताने दिलं होतं आणि पाकिस्तानचे जे काही दहशतवादी तळ होते हे उद्ध्वस्त केले। त्यानंतर सीजफायर झालं आणि सीजफायरनंतर संपूर्ण देशभरात आज या ठिकाणी शौर्यवंदना तिरंगा रॅली काढली जाते। आज रत्नागिरीत अशीच एक रॅली निघाले। पालकमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली ही तिरंगा रॅली सुरू झाली। या रॅलीमध्ये पोलीस अधीक्षक असतील, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी असतील, विविध उच्चपदस्थ अधिकारी असतील यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत ते तिरंगा हातात घेऊन या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि आपण या तिरंगा रॅलीत चर्चा करणार आहोत, अनेकांशी संवाद साधणार आहोत। आपल्यासोबत पत्रकार देखील आहेत, किशोर मोरे, आपण त्यांच्याशी देखील चर्चा करूया। खूप मोठी रॅली निघाली, काय सांगाल? देशाचं प्रेम रत्नागिरीकरांचं काय आहे हे आज या रॅलीच्या निमित्ताने दिसून आलेलं आहे। प्रत्येक देशाच्या संकटामध्ये रत्नागिरीकर उभा राहिलेला आहे आणि सर्व जात धर्म विसरून सगळेजण आज रत्नागिरीच्या रस्त्यावर उतरलेत, केवळ आणि केवळ की भारताच्या सैन्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत। आणि आज खऱ्या अर्थाने त्या रॅलीचे नियोजन पालकमंत्री उदय सामंतांनी आव्हान केलं आणि कोणीही पक्षभेद न पाहता केवळ मी भारतीय आहे, मी भारतीय सैन्याच्या मागे आहे आणि माझी प्रेरणा या सैन्याच्या मागे आहे आणि देशाच्या सीमेवरती लढणाऱ्या प्रत्येक शिवसैनिकाच्या मागे माझी प्रेरणा आहे, हे आजच्या रॅलीने रत्नागिरीकरांनी दाखवून दिलंय। आजची रॅली देशप्रेमाची आहे, उत्स्फूर्ततेने या ठिकाणी लोक सहभागी झालेत। काही महिला भगिनी आहेत। आपण नेहमी सर्वधर्म समभावाच्या गोष्टी करतो आणि त्याचं प्रतीक आज पुन्हा एकदा रत्नागिरीत पाहायला मिळतोय। आपल्या या भगिनी आहेत, त्या देखील हातात तिरंगा घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाल्यात। ताई, काय सांगाल? रॅलीमध्ये सहभागी झालो। आम्ही रॅलीमध्ये तिरंगा रॅलीत सहभागी झालो असं त्यांचं मत आहे। सर्वधर्म समभाव कसा असतो त्याचं प्रतीक या ठिकाणी प्रत्येक आपल्याला पाहायला मिळतोय। डॉक्टर्स मंडळी आहेत, हे देखील या रॅलीमध्ये सहभागी झालेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। डॉक्टर नमस्कार, काय सांगाल? आजच्या रॅलीमुळे सर्व जनतेमध्ये एक भारत मातेचं प्रेम, भारत मातेबद्दल सगळ्यांचं प्रेम व्यक्त करण्याची एक भावना निर्माण झालेली आहे। भारत माता की उत्स्फूर्तपणे डॉक्टर मंडळी असतील, विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी असतील, ते देखील आलेले आहेत। आपल्यासोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। मॅडम, काय सांगाल, कसं वाटतंय तिरंगा रॅलीत? सर, खूप एकदम म्हणजे काय शब्द व्यक्त करता येत नाही, फक्त मी म्हणेल भारत माता की जय। भारत प्रेम कसं असतं त्यांनी सांगितलं की आता माझ्याकडे शब्द नाही आहेत, फक्त भारत माता की जय एवढं सांगून त्यांनी आपल्या देशावरचं प्रेम या ठिकाणी व्यक्त केलं। अजूनही काही लोक आहेत, आपण त्यांच्याशी देखील संवाद साधूया। मोठ्या प्रमाणात आपण पाहतो या ठिकाणी जनता सहभागी झाले या तिरंगा रॅलीमध्ये। शासकीय अधिकारी आहेत, ते देखील या ठिकाणी या रॅलीमध्ये दाखल झालेले आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधणार आहोत। आपण पाहू शकतो ही तिरंगा रॅली कशा पद्धतीने या ठिकाणी सुरू झाले। प्रत्येकाच्या हातात या ठिकाणी तिरंगे आपल्याला पाहायला मिळतात। पहिल्यांदाच अशी मोठी भव्य दिव्य अशी रॅली ही रत्नागिरीत आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।